सांगलीत लग्नाचे आमिष दाखवून एका 53 वर्षीय महिलेची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळ, धमकी आणि विश्वासघात केल्याप्रकरणी अभिमन्यू भगवान जाधव, अभिजित भगवान जाधव आणि भगवान जाधव सर्व राहणार उरण ईश्वरपूर तालुका वाळवा या तिघांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला सांगलीतील खंडबाग परिसरात राहण्यास आहे। सन 2024 ते 20 जून 2026 या कालावधीत संशयित आरोपी अभिमन्यू जाधव याने फिर्यादीशी लग्न करण्याचे आश्वासन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले तसेच वेळोवेळी उसने घेतलेले तब्बल 10,98,300 रुपयांची रक्कम परत केली नाही। याशिवाय फिर्यादीचा विश्वास संपादन करून खंडबाग येथील तिच्या फ्लॅटची किल्ली घेतली आणि त्यामधील चांदीच्या जोडव्या, पैंजण, ताटवाटी, मोबाईल फोन, रोख 50,000 रुपये तसेच सुझुकी बर्गमन स्कूटर असा एकूण 2,14,000 रुपयांचा ऐवज स्वतःकडे ठेवून फिर्यादी यांचा विश्वासघात आणि फसवणूक केली आहे। तसेच संशयित आरोपी अभिजित जाधव याने फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तर संशयित आरोपी भगवान जाधव यांनीही जातीवाचक शब्दांचा वापर करत फिर्यादीस धक्काबुक्की करून घराबाहेर काढले असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे। म्हणून या प्रकरणी तिघा संशयित आरोपी विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।